नमस्कार मंडळी, चारुल क्रिएशन्समध्ये तुमचे स्वागत आहे. माप सांगते. इथं मी 12 इंच लांबी आणि 12 इंच रुंदी असलेले 2 चौकोन घेतलेले आहेत. मध्ये 4 इंचाची गॅप सोडून चारी बाजूला शिवून घ्यायचे. साईडला नॉचेस मारून घ्यायचे. आपली टीप मारून झालेली आहे. आता गॅप ठेवलेल्या भागातनं गॅप असलेला भाग फोल्ड करून चारी बाजूने टीप मारून घ्यायची. आपली टीप मारून झाली आहे. आता प्रत्येक भागावरती 4.5 इंचावरती मार्क करायचं. इकडून 4.5 इंचावरती मार्क करायचं. चारी बाजूला आपण 4.5 इंचावरती मार्क करणार आहोत. आता उभा 4.5 इंचाचा पॉइंट आणि आडवा 4.5 इंचाचा पॉइंट जॉईन करून घ्यायचा. तसाच इकडं सुद्धा 4.5 इंचाचा पॉइंट जॉईन करून घ्यायचा. या लाईन्सवरनं टीप मारून घ्यायची. आपली टीप मारून झालेली आहे. आता हा टीप मारलेला भाग फोल्ड करायचा आणि इथं अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची. याच पद्धतीने तिन्ही बाजू फोल्ड करून टीप मारून घ्यायची. आपली टीप मारून झालेली आहे. आता हा भाग आहे, हा असा फोल्ड करायचा तिरका. हा भाग मी फोल्ड केला आहे. हे दोन आतले जे टोकं आहेत ती एकमेकावर ठेवायची आणि जो गॅप दिसतोय तिथून अशी तिरकी टीप मारून घ्यायची. हा जो भाग आहे हा एकमेकावर ठेवून आपण इथून टीप मारून घेणार आहोत. अशी स्टेप आपण दुसऱ्या बाजूला पण इथून मारून घ्यायची. आता या दोन्ही बाजूला आपण टीप मारून घेतली. तशी स्टेप आपण इथं सुलडॉट करून हे एकमेकावर ठेवून इथून मारायची आणि तशी स्टेप आपण इथून मारणार आहोत. आपले चारी कॉर्नर्स शिवून झालेले आहेत. आता सरळ करून हे जे कॉर्नर्स आहेत ते आतमध्ये फोल्ड करायचे असे आणि आपल्याला एक बास्केटचा आकार तयार होतो. आता आपण ह्या ठेवलेल्या भागामधनं दोरी घालून घेणार आहोत. चारी कोपऱ्यांमधनं आपण ही दोरी घालून घ्यायची. आपली दोरी घालून झालेली आहे. आता आपण डेकोरेशन म्हणून याच्यामध्ये गोल्डन मणी घालणार आहोत. आपले मणी घालून झालेले आहेत. आता ही जी दोरी आहे ती ओढून घ्यायची. आपला हा पाऊच मणी लावून तयार आहे. याच्यामध्ये आपण चॉकलेट्स ठेवू शकतो, फ्रूट ठेवू शकतो. रिटर्न गिफ्ट म्हणून आपण हा देऊ शकतो. बर्थडे गिफ्ट म्हणून देऊ शकतो. क्रिसमस गिफ्ट म्हणून देऊ शकतो. असा हा आपला पोटली स्टाईल पाऊच तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये
तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.